व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील अनेक मान्यवर, प्रत्येकाचं नाव खरंच घेणं शक्य नाही आहे, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात दोन नावं म्हणजे आमचे परममित्र दीपक कदरे, श्रीराम भावे का सोनिया. मी काल रात्री गाडीत बसल्यानंतर सहज म्हणून रत्नागिरीचे किती कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे ते पाहिले, त्याची संख्या 159 झाली. याचा अर्थ इथे मी निवडणुकीला वगैरे राहतो असं काय कुठल्या गोष्टीची बातमी होईल काय सांगता येत नाही. आता हे असं म्हणले की संतोषजींचा आणि आमचा पक्ष जरी वेगळा असला तरी ते माझ्या हृदयात आहे. पत्रकार म्हणून पुढचं वाक्य न उच्चारलेलं मला जाणवलं म्हणजे ते हृदयात आहे आणि जिल्ह्यात पक्ष खिशात आहे. संतोषजींनी उल्लेख केला मी मराठी माध्यमात शिकलो. संतोषजी, मराठी माणूस मराठी माध्यमात शिकला असं सांगावं लागतं की वेळ कशामध्ये आली. जर मराठी खासदार राज्यसभेवर पाठवले असते तरी वेळ नसती. सर्वप्रथम या पुस्तकाचं प्रकाशन झालंय असं मी जाहीर करतो. खरं तर हा कार्यक्रम 100 रविवारी व्हायला हवा होता, परंतु वेळेची व्यस्तता इतकी आहे की 30 एप्रिल पर्यंतची एकही माझी तारीख उपलब्ध नव्हती. सो थँक्स फॉर अकोमोडेटिंग. हे पुस्तक वाचून मी त्याच्यावर बोलणार आहे. 182 पानं, 300 रुपयाची किंमत आणि राजहंस प्रकाशनचं हे पुस्तक आहे. त्यामुळे एका अर्थी आता तुम्ही दीपकजी राजहंसी लेखक झाले आहात. त्यामुळे वेलकम टू द क्लब. कारण राजहंसनी माझी 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. एक भाग्य आहे तुम्हाला की जे भाग्य आम्हाला कधीच लाभलं नाही ते म्हणजे पुस्तकाच्या पहिल्या पानावरच दीपकजींविषयीचे धन्योद्गार काढणाऱ्या 2 महान व्यक्ती आहेत. त्याच्यापैकी एकाचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि दुसऱ्याचं नाव आहे सर्वश्री नितीन गडकरी. also सतीश मराठी आवर फ्रेंड. ही चांगली गोष्ट आहे. मराठीमध्ये विविध व्यवसायातली माणसं एकत्र येऊन आपले अनुभव शेअर करायला उत्सुक असतात. मराठीत त्याची पुस्तकं येत आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आतापर्यंत जे इंग्रजी माध्यमात इंग्रजी भाषेत होत होता ते आता मराठीत येत आहे. सुप्रिया जोशी म्हणून ज्या मुंबईला राहतात, कोकणाशी त्यांची नाळ आहे. बाईने एक दिवशी पायात चप्पल न घालता एक बोचकं हातात घेतलं, 2-4 कपड्यांचं आणि एक क्रेडिट कार्ड आणि 500-700 रुपये एवढे घेऊन त्या बाई श्रीनगरच्या विमानात बसल्या आणि पुढचे 6 महिने या भारताच्या सीमावर्ती भागात, दहशतवादी भागात जी अनोळखी गावं आहेत तिथल्या अनोळख्या घरांमध्ये एक मध्यमवर्गीय मराठी स्त्री जाऊन राहिली आणि 6 महिन्यात एकही वाईट अनुभव न येता ती काश्मीरियत त्यांनी शब्दात मांडली आहे. अशा प्रकारचे अनेक अनुभव घेणारे व्यक्ती बँकिंग क्षेत्रातल्या, सहकार क्षेत्रातल्या पुढे येणं गरजेचं आहे. त्याशिवाय मराठी टिकणार नाही. त्यामुळे मराठीत येते याबद्दल मी प्रथम आनंद व्यक्त करतो. या पुस्तकाचं सर्वात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर हे पुस्तक एका संघर्षाची कहाणी आहे. नुसता एका 700 रुपयाच्या नोकरीचा क्लार्क त्या संस्थेचा संचालक बनतो याविषयीची ही कहाणी नाही आहे. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये, ते राजकारण असेल, सहकार असेल, वाचनालय असेल, तिथे आलेल्या असंख्य अनंत अडचणींचा नुसता पाढा नाही आहे, तर त्या अडचणींचं सोल्युशन काय काढलं त्याचा हा लेखाजोखा आहे. बिकॉज ही वॉज नॉट अ पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. एव्हरीवेअर ही वॉज अ पार्ट ऑफ द सोल्युशन. म्हणून हे पुस्तक कोकणात राहून काम का करायचं याच्याविषयी ज्यांना उत्सुकता असेल त्यांच्यासाठी एक आदर्श टेक्स्टबुक आहे.
हे खूप सोपं असतं तुम्हाला मी सांगतो. मुंबईतली लोक म्हणतात नाही सेकंड होम पाहिजे कोकणात. मग कोकणातल्या खेडेगावात एक सेकंड होमच्या हजारो स्कीम आपल्याकडे चालतात. मी त्यात फसलो आहे. घर घेतलंय अंजाव्याला. खूप छान वाटतं 4 दिवस येऊन राहायला. पण खरंच कोकणातल्या खेडेगावात येऊन राहा, मग कळेल कोकणातल्या खेडेगावातलं जीवन काय असतं. हे कसं असतं माहितीये, पायालाच काय माझ्या भिंगरी आहे की काय माहिती नाही, आठवड्यातनं किमान 4 वेळा तरी मला विमान प्रवास गेले 20 वर्ष मी करतोय. आणि प्रत्येक वेळी रात्री येताना अनाउन्समेंट होते की विमान लँड होणार आहे. खाली बघितलं की मुंबई दिसते आणि त्या उंच इमारती, त्यातले झगमगते दिवे आणि तो ती अशी गाड्या एकमेकांमागून चालल्या आहेत आणि त्यांचे लाल पिवळे असे दिवे, हे सगळं असं दिसतं आणि खूप छान वाटतं. आणि असं वाटतं काय मुंबई सुंदर दिसते. जेव्हा तुम्ही मुंबईत प्रत्यक्ष जमिनीवर येता तेव्हा कळतं अशा उंच इमारतीत राहण्यासाठी खूप सारा EMI दर महिन्याला भरावा लागतो. त्याकरता नवरा बायकोला 16 तास राबावं लागतं. ते लुकलुकणारे दिवे नसतात गाड्यांचे, तो ट्रॅफिक जाम. कुठली तरी माता तो EMI भरण्याकरता 12 तास कष्ट करून घरी आपल्या कच्च्या बच्च्यासाठी एक एक मिनिट वाचवायचा प्रयत्न करत असते. तिच्या जीवाची घालमेल त्या लुकलुकणाऱ्या दिव्यात दिसते. त्यावेळेला कळतं हे जीवन काय आहे. तसं हे कोकणातलं जीवन आहे. त्यामुळे आय थिंक द बेस्ट पार्ट ऑफ इट इज ज्या कोणाला कोकण सोडून मुंबईत जायचंय आणि मुंबईतलं आयुष्य खूपच छान आहे असं वाटतंय, त्यांनी एकदा हे पुस्तक हातात घ्या. तुमच्या विचारांची थरथर कायमची नष्ट होईल. दॅट्स द ब्युटी ऑफ दिस. ज्या ज्या क्षेत्रात दीपकनी काम केलं, खरं तर गोवा शिपयार्ड वर ते स्वतंत्र संचालक आहेत, त्याचे एक वेगळे अनुभव आहेत. त्याविषयी त्यांनी फार लिहिलेलं नाही. आमच्या दोघांची नियुक्ती एकाच वेळी झाली. माझी नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनवर आणि त्यांची गोवा शिपयार्डवर. संपूर्ण भारतामधून ज्या 4-6 लोकांनी उत्तम कामं केली त्यांना पुनर्नियुक्ती दिली गेली. म्हणजे असं फार क्वचित होतं बरं का. लक्षात ठेवा, चांगलं काम केलं तर फळ मिळतं. इकडे तिकडे मिळतं की नाही माहित नाही, इकडे मिळतं. आमंत्रण नाही देत आहे. कधी आपला माणूस तिकडे असतं सुद्धा फायद्याचं असतं. उद्या आपला माणूस तिकडेच ठेवून दिलाय म्हणजे ऍडजस्टमेंट होऊन जाते सगळी. तर ज्या 400 पैकी 400 लोकांची पुनर्नियुक्ती केली गेली त्यात आम्ही दोघं आहोत. याचं कारण ते प्रॉब्लेम सॉल्विंग नेचर आहे. मला एक गोष्ट आठवते ती म्हणजे जॅक वेल्च जनरल इलेक्ट्रिक कंपनीचा सर्वेसर्वा होता बराच काळ आणि 130 देशांमध्ये जॅक वेल्चने या संस्थेचा कारभार वाढवला. इट्स जनरल इलेक्ट्रिक इज अ व्हेरी क्वालिटी कॉन्शियस, ॲब्सोल्युटली मार्केट लीडर कंपनी. त्याची जडणघडण झाली. त्या जडणघडणीवर त्यांनी पुस्तक लिहिलं. द GE वे असं त्या पुस्तकाचं नाव आहे. ज्या कोणाला वेळ मिळेल त्यांनी ते जरूर वाचा. ते GE वे मध्ये एक प्रसंग आहे, तो मी इथे सांगतो म्हणजे या पुस्तकाचं महत्व त्यांना कळेल. काय माणसाची नजर असते बघा. MBA फर्स्ट टर्म सेकंड टर्म किंवा फर्स्ट इयर सेकंड इयर याच्यामध्ये एक इंटर्नशिप पिरियड असतो आणि त्या इंटर्नशिप पिरियड मध्ये यू हॅव टू वर्क इन सम इंडस्ट्री फॉर 2-3 months आणि यू हॅव टू ऑब्झर्व सम थिंग्स. अनेक जण ते टिक मार्क म्हणून करतात कारण त्याला काही मार्क नसतात. पण यांची नजर काय होती बघा. त्याने काम असं मिळालं की एक मिल्क प्रोडक्ट बॉटलिंग प्लांट होता. त्याच्यात एका कन्व्हेअर बेल्ट वरून अशा बाटल्या विविध आकाराच्या यायच्या, त्या नॉझल खाली थांबायच्या. त्याच्यात तो दुग्धजन्य पदार्थ जो होता तो भरला जायचा. पुढे जाऊन ते कॅप व्हायचं, सील व्हायचं आणि ते पॅक केलं जायचं. याच्यावर फक्त नजर ठेवायचं काम. हजारों लोगों ने इसको देखा होगा, लेकिन ये किसी ने नहीं जाना की जे निरीक्षण जॅक वेल्चने नोंदवलं त्या पुस्तकात
आणि हाच तो फरक आहे. त्यांनी सुंदर वाक्य लिहिलंय, पहिले इंग्रजीत सांगतो नंतर मराठीत सांगतो. नो मॅटर द साइज अँड शेप ऑफ द कंटेनर, no matter the size and shape of the container, cream of the milk always comes at the top. जे क्रीम आहे ते नेहमी टॉप आहे. आता तुम्हाला कळलं असेल ज्या ज्या क्षेत्रात दीपक गेले ते का टॉपला जाऊ शकले, बिकॉज क्रीम ऑफ द मिल्क ऑलवेज कम्स ॲट द टॉप. ज्यांना मुंबईत आहे त्यांना कोकणात घर हवंय, आणि जे कोकणात आहेत त्यांना मुंबईत जायचंय, या तिढ्यावर साराटा सगळेजण आपण आता आहोत. जशी मुंबईतल्या घराची एक खंत आहे की घरटी एक मुलगा अमेरिकेत किंवा इंग्लंडला आहे, मीही त्याचाच एक भाग आहे. आणि कोकणामध्ये घरटी एक मुलगा मुंबईत आहे, आणि दर 2 घरांमागे एकाच कोकणामध्ये सेकंड होम आहे. या सगळ्या ह्याच्यात हा जो सगळा डेमोग्राफिक शिफ्ट होतोय, त्या काळामध्ये अशा प्रकारच्या जिल्हा तालुका किंवा सब तालुका पातळीवर काम करताना जी मानसिकता असावी लागते, ती मानसिकता कशी असली पाहिजे, त्याची जडणघडण काय आहे, त्याचं उत्तम उदाहरण या पुस्तकामध्ये आहे. जे ध्रुवाचं अढळपद त्यांच्या आईनं त्यांना दिलं, तिथपासून त्या लहानग्या दीपकचा प्रवास सुरू झाला ते अढळपद मिळवण्याचा, त्याचा हा प्रवास आहे. जे क्षेत्र निवडलं ते काही फार चांगलं किंवा नामचीन क्षेत्र नाही आहे. सहकारात काम करतो याचा अर्थ तो स्वाहाकारातच काम करतो असं मानण्याचा एक मोठा काळ आहे. तशी शेकडो उदाहरणं आहेत. अशा क्षेत्रात वर्षानुवर्ष अंधारात लढावं लागतं. विशेषतः ज्या पक्षात तुम्ही होता त्या पक्षाला सहकाराचा शेजार नाहीये आणि स्वाहाकाराचा आजार त्याहून नाहीये. अशा ठिकाणी आपल्या कुटुंबातला एक कर्ता पुरुष जेव्हा काम करत असतो 20, 25, 30 वर्ष, तेव्हा त्यांचं जेवढं कौतुक आहे तेवढंच कौतुक मी त्यांच्या पत्नीचंही करतो. मगाशी त्यांनी आपल्या आईचा, वडिलांचा आणि इतरांचा उल्लेख केला, तेव्हा तुम्हाला असं वाटलं असेल की तुमचा उल्लेख राहिला, असं काही नाहीये. पुस्तकामध्ये त्यांनी तुमचे दान व्यवस्थित तुमच्या पत्रात टाकले आहे. पत्नीला तिचं योग्य ते स्थान दिलं नाही तर घरी काय फेस करावं लागतं याविषयी मी तरी किमान जास्त भाष्य करू नये की महिन्यातले 18 दिवस घराच्या बाहेर गेले 25-1 वर्ष आहे. परंतु अरुणाताईंनी, जर तुम्ही केळकरांच्या बाजूने आहात की पटवर्धनांच्या आहात मला माहिती नाही, अरुणा किंवा अनुराधा जे की तुम्ही नावाने हात मारत असाल, त्यांनी दिलेली साथ एकदम मुलाची आहे की त्यांनी आपल्या नवऱ्याला या लष्कराच्या भाकऱ्या भाजून दिल्या. याला फार महत्वाचं आहे. याचं कारण कुठल्याही क्षेत्रात जर कुटुंबातील कर्त्या व्यक्तीला, ती व्यक्ती स्त्री असेल अथवा पुरुष असेल, त्याला जर चांगलं काम करायचं असेल तर सहचार्याची आणि घरातल्या व्यक्तींची फार मोठी साथ असावी लागते. महाराष्ट्राचा वैभव काय आहे की गुजरातेत जन्माला आलेले, विलायतेत बॅरिस्ट्री केलेले आणि आफ्रिकेत काम केलेला माणूस, ज्याला आपण राष्ट्रसंत म्हणतो, अशा व्यक्तीला आश्रम गुजरातेत काढावासा वाटला नाही, त्याला तो वर्ध्यात काढावासा वाटला. हे या भूमीचं वैशिष्ट्य आहे की इथे पालख्या नगरसेवकांच्या निघत नाहीत, आमदार खासदारांच्या निघत नाहीत, त्या संतांच्या निघतात 700 वर्ष. आणि म्हणून महात्मा गांधींना इथं आश्रम काढावासा वाटला. याचं कारण एक सुंदर वर्णन केलंय की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आणि संस्थांचा आधार आहे. So there is a bedrock foundation of institutions. These institutions are built by people and people themselves become an institution. याची शेकडो उदाहरणं कोकणामध्ये आहेत. आणि तो कौटुंबिक वसा बनतो. आपल्याकडे कसा कौटुंबिक वसा आहे माहितीये की एक कुटुंब त्यागच करत राहतं, म्हणजे ते गरिबांसाठी काम करतं, ते अपंगांसाठी काम करतं, अशी कुटुंबच आहेत.
आणि एक कुटुंब आहे ते पैसेच खात राहतं. म्हणजे बापाने खाल्ले, यांनी खाल्ले, ह्यांनी खाल्ले. त्यामुळे समाजामध्ये निर्लसपणे काम करणाऱ्या कुटुंबाची सुद्धा ही एक कहाणी आहे असं मला वाटतं. गेल्या अनेक वर्ष दीपक माझा अतिशय चांगला मित्र आहे. त्याला काही पटवर्धन साहेब वगैरे असं म्हणाला म्हणजे जी अशी गजावणार नाही, काहीतरी चूक होईल म्हणून मी दीपकच म्हणतो. पण नावाने मी त्याला शेकडो वेळा फोन केले, त्यांनी मला केलेले आहे. या माणसाने कधीही त्याच्या संस्थेचं काम मला सांगताना हे मी केलं असं शब्द वापरले. आणि दिस इज फ्रॉम डे वन. हे आम्ही केलं आहे. आणि मला असं वाटतं मैं नाही हम इथेच सहकाराचा जन्म आहे. When you say that I have done it, that's the end of. दुसरी गोष्ट, यश कोणाला नको असतं, प्रत्येकाला हवं असतं. समृद्धी कोणाला नको असते, प्रत्येकाला हवी असते. श्रीमंती कोणाला नको असते, प्रत्येकाला हवी असते. तुम्ही ती कोणत्या मार्गाने मिळवता याला जास्त महत्व आहे. ती चांगल्याच नीतिवान मार्गाने मिळाली पाहिजे. यासाठी संपूर्ण समाज यशासाठी बेभान होत असताना सुद्धा नैतिकतेचं भान बाळगणारे जागले भारत असतात. म्हणून या पुस्तकाचा प्रकाश महत्वाचा आहे. It is not just going to the Everest. How do you climb to the Everest? With what ethics you climb? आणखीन एक चांगली गोष्ट आहे की राजकारणात तुम्ही आहात पण फार रमला नाहीत. किंबहुना राजकारण ही गोष्ट तुम्हाला कितपत मानवणारी आहे याच्याविषयी मला शंका आहे. कारण आताच जे राजकारण आहे ते आम्हाला पत्रकारांनाही कळत नाही. म्हणजे बातमी घ्यायला घेतली तेव्हा तो एका पक्षात असतो. मी सहज म्हणून तुमच्याकडे पाहिले बोलण्याच्या होतात झालेला आहे. आणि बातमी दिस इज नॉट इंटेन्शन. आणि बातमी आता इकडेच होतो. आणि बातमी जेव्हा एअर होते तेव्हा तो दुसऱ्या पक्षात गेलेला असतो. बरं त्या पक्षात गेल्यानंतर नेमका कोणत्या गटात हे आधी शोधावं लागतं. तेही पुन्हा एक गटांचा एक असेल तर सगळा गटच कोणतरी जाऊ शकतो. त्यामुळे पण राजकारणातलं पद दीपक हे कधी चिरस्थायी नसतं. आमदार झाला 5 वर्षांनी आमदार पद जातं येतं. खासदार झाला जातं येतं. मुख्यमंत्री पद येतं जातं. पण जर तुम्ही समाजात काम केलं आणि समाजाने तुम्हाला स्वीकारलं, तुमची नैतिकता अंगीकारली, तर लक्षात ठेवा ज्या ध्रुवपदाचा प्रवास आईचं बोट धरून तुम्ही सुरू केला तो ध्रुवपद तुम्हाला आयुष्याच्या साथीला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याचं राजकारणात जर रमला असता तर तुमचं आयुष्य किती राहिलं असतं. होर्डिंग फाटेपर्यंत याच्या पलीकडे राजकारणात कुणाचं आयुष्य नाही. What is more important is how you work for the people. सहकारामध्ये ज्याला त्याला काम करायचंय, नेतृत्व करायचंय, समाजाची नास ओळखायची, मार्केटिंग, इनोव्हेशन, यूज ऑफ टेक्नॉलॉजी, हे सगळं ज्याला अनुभवायचं आहे त्यांच्यासाठी म्हणून हे पुस्तक एक प्रॅक्टिकल गाईड टिप आहे. दिस इज नॉट व्हॉट दे टीच यू इन कॉलेजेस. No one will teach you this in college. So this reminds me of a book by Mark McCormack. मला अतिशय आवडता ऑथर आहे. IMG नावाची संस्था त्यांनी चालू केली, जिथे पहिल्यांदा स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रोफेशनली जगामध्ये विकून त्याचा ब्रँड करता येतो. दिस इज वेअर यू हॅव मेस्सी, दिस इज वेअर यू हॅव सचिन तेंडुलकर, दिस इज विराट कोहली और रोनाल्डो. त्याची सुरुवात घ्या मार्कने केली. त्याचं सर्वात उत्तम पुस्तक आहे, जरूर वाचा तेही. आणि ते म्हणजे व्हॉट दे डोंट टीच यू ॲट हार्वर्ड बिझनेस स्कूल. हे पुस्तक हे सहकाराचा कुठलाही कोर्स केला तर त्यात नसणार प्रॅक्टिकल नॉलेज देणारं पुस्तक आहे. ही अशी अडचण येते माणसं जमवताना, ही अशी अडचण येते वसुली करताना, आणि त्याकरता लागणारी जी एक अंतर्दृष्टी आहे, इंग्रजीमध्ये त्याला शब्द इन्साइट, ती अंतर्दृष्टी आणि त्याच्या प्रॅक्टिकल गाईड्स, टिप्स याच्यामध्ये दिले आहेत. आणखीन एक गोष्ट म्हणजे दुसऱ्यांनी केलेलं स्वतःच्या नावावर नाही खपवलेलं. ते राजकारण करतात की दुसऱ्याचं आहे ते आपल्या नावावर खपवायचं. इथे ते स्वतः केलेलं आहे. वसुली स्वतः जाऊन खुर्चीवर बसून केलेली आहे.
ठेवी वाढवण्याकरता दारोदार बनवट भटकून स्वतः केलेलं आहे. आधी केले मग सांगितले. तेथे अनुभवाचे बळ हवे. हे अनुभवाचं बळ आहे. हे पुस्तक जर तुम्हाला आवडलं तर मला असं वाटतं त्याचं एक कारण असेल की ते अनुभव सिद्ध आहे. जे जे प्रचिती अनुभव सिद्ध असतं ते चिरस्थायी टिकतं. 30 वर्षाच्या 35 वर्षाच्या करिअरमध्ये परमेश्वराची माझ्यावर कृपा झाली की 60-65 देश फिरलो. त्या अमेरिकेला 86 वेळा गेलो. अनेक कंपन्या लंडन स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केल्या, नॅसडॅकवर लिस्ट केल्या. जगातल्या 5 खंडांमध्ये कंपन्या फॉर्म केल्या, लीड केल्या. I think it ultimately boils down to 3 things. First is how you handle people. तुम्ही तुमच्या कार्यासाठी नीतिवान माणसं, तुमच्या ध्येयाप्रत समर्पित अशी माणसं तुम्ही कशी गोळा करता. त्याला पगार देऊन खुश करून चालत नाही. Something which is beyond. 90% of the people don't leave because they have less salary, because they don't get along with the culture of the boss or culture of the company. अशा वेळेला ते टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही बँकेचा, सहकारी पतपेढीचा, माणसांनी ट्रान्झॅक्शन बंद का केली, खाती बंद का केली, व्याजाचा दर 0.5% कमी होता जास्त होता ह्याच्यावर नाहीये तुम्हाला गेल्यानंतर विश्वास येते. वागणूक काय मिळाली, वातावरण काय होतं, प्रथम पसंतीची असं म्हणून लिहून चालत नाही. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला त्या प्रथम पसंतीची वागणूक जेव्हा मिळते तेव्हा ती प्रचिती येते. आणि मला असं वाटतं याच्याकरता प्रथम जो प्रमुख असतो त्याचं स्वतःचं आचरण कसं असावं लागतं तर ते इतरांना. And this is the first thing I also learned in my life. Be it Chinese, be it Filipinos, be it French people or British or American or Brazil, where I led, or maybe Bangladesh, you need to lead by examples. You got to be yourself, 100% epitome of what you say, what you practice. जर ते तसं नसेल तर तुम्हाला. दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्ट मी करीन होत नाही. संस्थेच्या वाढीला मर्यादा येतात. यू नीड टू क्रिएट सिस्टम्स अँड process to expand. And here the example of Infosys is very important. 1 ते 24 वर्ष Infosys was just $1 billion. And then every 2 years they became $2 billion, $4 billion, $8 billion, but company never collapsed because the foundation was very strong. त्या फाउंडेशनला घालण्याकरता बरीच वर्ष घालवावी लागतात. ही सिस्टीम प्रोसेस आणि याचे अनेक अनुभव मी घेतलेले आहेत. नॅस्कॉमच्या एका मोठ्या कमिटीवर होतो. 90च्या अखेरच्या काळातली गोष्ट आहे. आणि त्यावेळेला एक असा आला की आपण IT क्षेत्राच्या प्रमोशन करता एक इव्हेंट करूया. आणि त्याकरता एक काहीतरी 25 लाख रुपये काहीतरी लागणार होते. आम्ही ज्या सगळ्या मेंबर कंपन्या होतो त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही प्रत्येकाने 4-4, 5-5 लाख रुपये काढा काहीतरी रक्कम. आता मी तर तिकडे KVK कार्ड वापरतो. KVK कार्ड माहिती नाही, मागे पतपेढीचे कर्मचारी आहेत कार्ड तरी माहिती असेल. KVK म्हणजे किसके बाप का क्या जाता है. इथून बाहेर पडताना एसी चालू राहिली, किसके बाप का क्या जाता है, घरात थोडी पैसा जाता. हे ऐका, नंतर याचा रेफरन्स येणार आहे. आम्ही सगळे असे होतो आणि त्यात आमच्या कंपनीला महत्व मिळतं म्हणल्यानंतर तर किसके बाप का क्या जाता है, KVK कार्ड. एक व्यक्ती अशी होती, त्यांनी सांगितलं की this is unplanned expenditure. I will ask my finance manager and come back to you tomorrow whether I can sponsor it or not. तो व्यक्ती त्या कंपनीचा मालक होता, CEO होता, MD होता, चेअरमन होता, सर्वेसर्वा होता. आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अनप्लॅन्ड एक्सपेंडिचर सँक्शन करायची पद्धत आहे, ती पूर्ण करूनच मी याचं उत्तर देईन. आम्ही सगळे नोकर होतो. तो मालक होता. तिथेच नराचा नारायण होतो म्हणून त्याचं नाव नारायण मूर्ती असतं. आणखी
गोष्ट म्हणजे दीपक ऑलवेज स्टेड इन टच विथ हिज कस्टमर्स. अन्यथा कस्टमरची व्याख्या आपल्याकडे कष्ट से मर अशी असते. म्हणजे फ्रीज घेतात, थंड नाही झालं, डोकं आत घालून गरम केलं तरी काही होत नाही. पूर्वीच्या काळी हॉलचे रेडिओ होते, असं थप्पड मारल्यानंतर मला चालायची आठवत आहे का, ज्यांनी जुन्या स्कूटर घेतल्या असते तिरकी केल्यानंतर स्कूटर चालते, विमानं बनवली असतील तर काय झालं असतं मला. सी दॅट वॉज अ टाइम ऑफ मोनोपोली. टुडे इट्स नॉट टाइम ऑफ मोनोपोली. टुडे फॉर एव्हरीथिंग देयर इज अन ऑप्शन. राजकीय पक्षात असला तरी पर्याय आहे. कळलं का? नाही पटलं आहे आपला पर्याय, काळजी करू नका, आहे पर्याय. परंतु जेव्हा आपण अशा एका नॉन मोनोपोली एन्व्हायरमेंट मध्ये काम करत असतो तेव्हा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टे इन टच विथ कस्टमर, बिकॉज युअर सॅलरी इज नॉट पेड बाय युअर बॉस बाय कंपनी. तुमचा पगार कोण देतो तर येणारा ग्राहक देत असतो. ते दरबाराला जेव्हा कळतं ना, डोक्यात गिरमिट सारखं आत घालतो ना आपण, किंवा तो कर्मचारी असतो ना, काउंटर बंद करता करता कोणतरी एखादी बाई येते, महिला येते, तिचं काहीतरी काम असतं आणि ती लांबून कुठून तरी हातखंबा कुठून तरी आली असते आणि तुम्ही सांगता टाइम संपला. युअर सॅलरी इज नॉट पेड बाय दीपक पटवर्धन, युअर सॅलरी इज पेड बाय दॅट वुमन. हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा दॅट 2 minutes एक्स्ट्रा मेक्स द होल लॉट ऑफ डिफरन्स. याचा अनुभव मी अनेक खंडांमध्ये घेतलेला आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू विन द ट्रस्ट ऑफ द कस्टमर. एक लक्षात ठेवा, एकदा ग्राहकाचा तुमच्यावर विश्वास बसला ना की जगातली कुठलीही डिस्काउंट स्कीम त्याला तुमच्यापासून तोडू शकत नाही. आणि हा ट्रस्ट निर्माण करायला संस्थेचं वातावरण तसं असावं लागतं, संस्थेचा कर्मचारी वर्ग तसा असावा लागतो आणि कर्मचारी वर्ग ज्याकडे पाहतो ते नेतृत्व तसं असावं लागतं. त्याची ही कहाणी म्हणजे ही सहकार स्वरूप आहे. आमच्या डायरेक्टर बोर्डाच्या काही मिटिंगा सगळ्या कंपन्यांचे जे डायरेक्टर्स होते त्याच्या झाल्या. त्यात एक गोष्ट मला दीपकची जाणवली, म्हणजे दिस मॅन इज व्हेरी पंक्च्युअल. वेळ दिली म्हणजे वेळ दिली. 6:47 ही विल कम ऑन दॅट टाइम. हे आपल्याकडे खूप दुर्मिळ आहे. छोटीशी गोष्ट आहे पण ही खूप दुर्मिळ आहे आपल्याकडे. मी नेहमी सांगतो, जपानमध्ये मी अनेकदा गेलो. एकदा शाळा सुरू व्हायच्या काळात गेलो आणि पहिला दिवस होता. मुलं रडत रडत बावरलेली होती. शिक्षक आपल्या गुडघ्यावर बसून त्यांना आत घेत होते आणि सांगत होते, हा तुझा वर्ग, जाताना बूट बाहेर काढून जा. आणि मुलं ओळींनी बूट काढून आत जात होती. मला वाटलं शिक्षक बघतायत त्यामुळे काढतात. मग नंतर ओसाकाला गेलो 4-6 महिने दुसऱ्या व्हिजिट मध्ये. तेव्हा तर 5-6 महिने झालेले होते. 4थीचा वर्ग होता, मला वाटतं 4थी का 5वीचा. कॉरिडॉर मध्ये मी उभारून बघत होतो, विद्यार्थी येत होते, ओळीनं बूट काढत होते आणि आत जात होते. कुणीही मॉनिटर करत नव्हतं. किती देवळांमध्ये हा अनुभव येतो. 32व्या मजल्यावर जपानमध्ये होतो, भूकंप झाला. नो पॅनिक. पहिले गरोदर महिला, मग वृद्ध महिला, मग स्त्रिया, मग वृद्ध पुरुष आणि त्यानंतर तरुण शांतपणे खाली उतरले. जिथे आपल्याकडे आजही हक्कानी बोललो होतो, चहाला गेल्यानंतर ओळख करून देतात घरामध्ये. जॉईंट फॅमिली सिस्टीम आहे जपानमध्ये आपल्यासारखी. आणि तिकडे गेल्यानंतर सांगतात की ही माझी आत्या, हे आजोबा आणि हे अमुक करत होते तमुक. कधी माझी मुलगी, हा मुलगा, ही गणितात खूप हुशार आहेत, 9वीत 7वीला स्कॉलरशिप मिळवते वगैरे. आपल्याकडे कौतुकाने सांगतात, त्याचं कौतुक झालंच पाहिजे. जपानला थोडं वेगळं आहे. ते सांगते की गणितात खूप चांगली आहे, 9वीत आहे, पण 5वी मध्ये 3 मुलं सातत्याने गणितात कमी मार्क मिळत होती. ते नापास होतील अशी भीती वाटली म्हणून शाळेने हिला सांगितलं की शाळा सुटल्यावर हिची त्यांची ट्युशन घे आणि ते उत्तम मार्काने पास होतील असं बघ. ती 3-4 मुलं फर्स्ट क्लास मध्ये पास झाली. सो इट इज अ कलेक्टिव्ह सक्सेस दॅट इज सेलिब्रेटेड मोर दॅन इंडिव्हिज्युअल सक्सेस. आता मला सांगा, चप्पल वेळेवर काढायला, रस्त्यावर न थुंकायला तुमचा देशाचा पंतप्रधान कोण आहे, तुमचा आमदार खासदार कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे, काय संबंध असतो. इट इज दिस डिसिप्लिन दॅट हॅज गॉट सक्सेस टू दिस मॅन. हा जो प्रथम पासून कुटुंबात झालेला एक संस्कार आहे
तो संस्कार अतिशय महत्वाचा आहे. आणि स्टेइंग इन टच विथ कस्टमर, आणि मी माझ्या आईकडून शिकलो. पूर्वी आपल्याकडे माहिती आहे की 11:30 का 11 वाजता कामगार सभा लागायची, 11 वाजता असते, आणि ती लागली की आई माझ्या जेवणाचं ताट वाढायची. 12 वाजता ती शाळा असायची, आणि आई त्या डायनिंग टेबलवर समोर बसून काही नोट्स द्यायची, रोज द्यायची. ती एवढी मोठी डायरी, काय घेते बाई तू? ती म्हणली की आज माझे जे जे वर्ग आहेत त्या वर्गावर जो जो विषय शिकवायचा आहे त्याचा लेसन प्लॅन लिहिते. म्हणजे आज काय लिहिलेस? ते म्हणली 4थी वर्ग आहे पहिला माझा इतिहासाचा, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. म्हटलं हे किती वर्ष शिकवतेस? ती झाली 16 वर्ष हेच पुस्तक आहे. म्हणजे 16 वर्षात शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र बदललाय का? तीच जमीनदारी, तेच सगळं होतं ना. आता हे पुस्तक तुला उलट पाठ झालं असेल. ती म्हणली हो उलट पाठ झालं. मग म्हणलं आता नोट्स कशाला काढते दरवेळी? ती म्हणजे इतिहास काही बदलणार नाही. ती म्हणली इतिहास नाही बदलणार आहे, समोरचा विद्यार्थी बदलतोय. हेच मी गोदरेज कुटुंबात पाहिलं. जेव्हा मी त्यांची एका उद्घाटनासाठी त्यांचा सीईओ म्हणून वेळ मागितली तेव्हा त्यांनी सांगितलं की नो इट इज कस्टमर डे. म्हणजे काय म्हटलं? त्यांनी त्या दिवशी त्या कंपनीचा प्रमुख माणूस अगदी सामान्यातल्या सामान्य सेल्समन बरोबर बॅग घेऊन त्याच्या सेल्स कॉल प्रमाणे फिरतो, दारावर उभं राहून टकटक करतो, दार तोंडावर बंद झालं तरी अपमान सहन करतो, दुकानात जातो आणि आपल्या प्रोडक्टची विक्री किती होते, ग्राहक काय बोलताय याच्याविषयी जाणून घेतो. अनेक कंपन्या, अनेक सहकारी कंपन्या आज फेल्युअर जातात. त्याचं कारण इट इज नॉट द मार्केट, इट इज द लिडरशिप दॅट इज फेल्युअर. आणि हे जर शिकायचं असेल तर हे पुस्तक अनिवार्य आहे. दिस इज वेअर आय एम सेइंग इट मेक्स द वर्ल्ड. आणि ते कोकणात येत आहे. आतापर्यंत सहकाराची पुस्तकं लिहायची मक्तेदारी ही फक्त पश्चिम महाराष्ट्राची होती. आज त्याला छेद गेलाय. कोकणात सहकारावरच जी काही थोडीफार पुस्तकं निघाली त्यातलं इज वन ऑफ द बेस्ट बुक इज इन फ्रंट. तर एक सुंदर प्रसंग आहे. तुमचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचला आहे याचं उत्तम उदाहरण काय त्यांनी दिलंय. 2 रिक्षावाले एकमेकाशी बोलतात आणि ते म्हणतात ते बस स्टँडवर रिक्षा लावू नको, तिथे गिराक मिळत नाही, स्वरूपानंदाच्या समोर लाव, तिकडे गिराक लवकर मिळतं, तिथे माणसांची आवाजाही भरपूर. मी एकदा ऐकलं होतं की काय ते प्रॉमिसची कोलगेट डे, त्याला मागायची टूथपेस्ट, पण ते कोलगेट आणि टूथपेस्ट वॉज सो सिनॉनिमस. दिस इज द ब्युटी. आणि म्हणून आणखीन एक त्यांनी प्रोसेस इनोव्हेशन केलं ते म्हणजे 15 मिनिटात कर्ज. हे खूप महत्वाचं आहे. One of the finest assignment which I did in my life as a CEO was Shankar Netralia. This is I'm talking way back in 1997-98 when I was head of business strategy group. आणि त्यावेळेला शंकर नेत्रालयाची एक असाइनमेंट आली की तिथे हजारो शस्त्रक्रिया व्हायच्या. इट्स अ चॅरिटेबल हॉस्पिटल इन चेन्नई. आणि माणसं आली खेडेगावातनं की ती ऑपरेशन टेबलवर यायला 6 तास 5 तास जायचे. आणि मग डे केअर सर्जरी असून त्यांना परत जाता यायचं नाही, कारण रात्रीची बस ट्रेन चुकलेली असायची. मग ते कुठे फुटपाथवर राहिला, मग खायचे वांदे, सगळ्याच गोंधळ व्हायचा. सो दी अल्टिमेट कस्टमर डिलाईट जो आहे तो डिलाईट घ्यायचा आहे. म्हणून त्यांनी आम्हाला तो जो 5 तासाचा काळ आहे तो कमी कसा करता येईल, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, ट्रेनिंगच्या माध्यमातून, कॉम्प्युटरायझेशनच्या माध्यमातून याची असाइनमेंट दिली होती. आणि ती वेळ आम्ही 45 मिनिटावर आणून शकतो की पेशंट एंटर्स अँड 45 मिनिट्स इज ऑन द कॅटरॅक्ट टेबल. हे 15 मिनिटात कर्ज हे करताना दीपकला या संस्थेमध्ये त्याच्या फंक्शनिंग मध्ये किती कष्ट करावे लागले असतील हे तुम्ही तुमच्या संस्थेत करून बघा, मग तुम्हाला कळेल व्हॉट इज डन. आणि हे कोकणामध्ये होऊ शकतं हे फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, सहकारी संस्था का मरतात तर त्याचं एक कारण असं असतं की सहकारी संस्थांमध्ये यांना कर्ज द्या असं सांगणारे भरपूर असतात आणि ते संचालक मंडळात सर्वात जास्त असतात, कारण त्यांना त्याचं मिळवायचं असतं. त्या संचालक मंडळ तर म्हणत नाहीये कोणी त्याचा गैरसमज करून घेऊ नये, पण कर्ज वसुली करण्यासाठी तुम्ही बाहेर पडा असं म्हटलं तर एकही संचालक पुढे येत नाही. कर्ज वितरणासाठी सारे पुढे येतात आणि
कर्ज वसुली करता एकटा दीपक होता तरी त्याने हातातला वसा टाकला नाही आणि ती वसुली करून दाखवली. आणि म्हणून तो जो रेशो मेंटेन करायला लागतो प्रॉफिटेबिलिटीचा, एनपीएचा, तो त्यांच्याकडे. आणि हा समाज असाच आहे. म्हणजे तुम्ही असं समजू नका इथे जर असं होत असेल दीपक तर असं समजू नका की हे तुमच्या नशिबी का आलं. मी न्यूयॉर्कमध्ये कंपनी चालवली आहे, ऑस्ट्रेलियात चालवली आहे. सगळीकडे 5 प्रकारची माणसं असतात तुम्हाला सांगतो. आणि हिअर इट व्हेरी अतिशय नीट आहे का, हीच 5 प्रकारची माणसं तुम्ही उद्या व्हाईट हाऊस मध्ये जरी गेलात, आता सध्या व्हाईट हाऊस मध्ये जावं अशी परिस्थिती त्या माणसाने पण एक उदाहरण म्हणून बकिंगहॅम पॅलेसला म्हणलो आपण चला तिकडे गोंधळ झाला आपलं बरं आहे देश. 5 प्रकारची माणसं. पहिली जी आहे त्यांना काही सांगायला की अरे ते असं असं आहे, सहकारावर निर्मुखर होणार आहे, त्रस्त आहेत माणसं. काही नाही, दे आर ऑलवेज लुकिंग फॉर सम आंटी टू क्राय ऑन द शोल्डर. त्याला एक एगॉनी आंटी हवी असते रडायला. काहीतरी सतत प्रॉब्लेम, काय करणार, इथे इतकं उकडतंय, ठीक आहे पंखा लावून देतो. पंखा लावला की म्हणणार केस किती उडतात, अरे उडतात म्हणजे सोडून नाही जा, बस किती जा. त्रस्त, काय सगळ्याचे प्रॉब्लेम आहे ना आयुष्यात. दुसरे असतात ते असतात सतत बिझी. म्हणजे मोबाईल हातात घ्यायचा आणि खाली वर करत राहायचं किंवा रील बघत राहायचं आणि सतत बिझी. क्षणाची फुरसत नाही, दीडकीची कमाई नाही आणि घंट्याची पत नाही. अशी व्यस्त माणसं, व्यस्त, कायम बिझी. मला सांगतो काही आयुष्यात मिळवलं नाही. बॉस जाईपर्यंत एवढं कामात आहे तसं दाखवतात आणि बॉस गेले गेले काय व्यस्त. तुमच्या नाही बोलत, सहज बोलतो. काही लोक एकमेकडे बघायला लागले म्हणतात. तिसरे असतात ते सुस्त असतात. त्यांना जरी तुम्ही सांगितलं ना की इकडे सहकारावर बोलायला आपण अमित शहाना बोलवले, ते या खात्याचे मंत्री आहेत, मग काय सुस्त, नाकिशिंक, वाणेत पाय तोंडात जाऊ नये. मरणाचं दुःख नाही, जन्माचा आनंद नाही, ठेविले अनंते तसेच असेल हरी तेही खाल्ले. असा सुस्त समाज आहे. चौथा जो आहे तो राजकारणात खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याला तर काही सांगितलं नाही बघा, ते बाकीच्या बँका असं असं करतायत, त्याला उत्तर म्हणून आपण अशी एक स्कीम आणली आणि ते असं असं तयार केलेलं आहे सगळं असं का आपण व्याज देणार आहोत असं देणार आहोत. आता पुढे काही बोलू नको, पण तुला कसं वाटतंय तुमची पाठ वळली की बीबीसीला लाजवेल इतक्या गतीनं, कळलं का? स्वरूपानंद मध्ये काय म्हणतायत ते व्हॉट्सअप बघून घ्या, पाठवले तुम्हाला. राजकारणात ही जात फार मोठी असते. स्वस्त, किंमत न देता सुद्धा विकली जाणारी जात. त्रस्त, व्यस्त, सुस्त, स्वस्त अशी 4 प्रकारची माणसं आयुष्यात कुठेही काम केलं, कुटुंबात काम केलं, संस्थेत काम केलं, अगदी कुठल्याही ठिकाणी काम केलं तरी 90 ते 95% असतात. तुम्ही प्रॉब्लेम सांगा, तो प्रॉब्लेम सांगितल्यानंतर ठीक आहे हाताशी पैसा नाहीये, संस्थेला काही जागा घ्यायला सुद्धा पैसे नाही आहेत, अशा वेळेला फक्त 5% माणसं उभी राहतात. डोंट वरी, आय एम देअर. ती माणसं सुस्त नसतात, स्वस्त नसतात, त्रस्त नसतात, व्यस्त नसतात. ती माणसं मस्त असतात. त्या मस्त माणसं. आणखीन एक गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचं काय असेल ना तर क्रेडिबिलिटी महत्वाची आहे आयुष्यात. आदमी अच्छा है लेकिन भरोसे का नहीं है, काय उपयोग आहे? मोलकरी चांगली आहे पण जरा हाताळू आहे, 2-4 गोष्टी उचलेल, काय उपयोग आहे? सतत तिच्या मागे बघतच राहतो. पण त्यापेक्षा कामात ठीक आहे पण भरोशाची गोष्टीला हात नाही लावणार. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज द क्रेडिबिलिटी ऑफ. मला असं वाटतं त्यांनी जी संस्था उभी केली त्याचं सर्वात मोठं सर्टिफिकेट 49,000 ग्राहक झाले, याचा अर्थ त्या ग्राहकांनी, खातेदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवला. विश्वास हा संपादन करणं ही फार जगातली एक मोठी गोष्ट आहे. आणि म्हणूनच तो करताना सामाजिक भान बाळगावं लागतं. ज्याचा उल्लेख केला की कोरोना काळामध्ये 75 लाखाची कर्जाच्या व्याजाची परतफेड त्यांनी
केली. अर्थात याचं फार कौतुक होत नाही याची जाणीव आपल्याला असेलच. इतकं चांगलं केलं तरी याचं कारण तुम्ही जिथे आहात तिथे घरगी मुलगी दार बरोबर असते. आणि हे जर अनुभव तुम्हाला आले असतील तर वेलकम टू द क्लब. तुम्ही त्याचे चेअरमन आहोत, तुम्हाला सगळं माहिती आहे, काय सांगता. पण खरोखरच सहकारात आणि कोकणात काम करणं सोपं नाही. आज भारतामध्ये 2 लाख सहकारी संस्था आहेत, 179 सहकारी कारखाने आहेत, त्यातले फक्त 87 चालू आहेत. म्हणजे किती सहकारांनी बुडवले त्याची संख्या चाललेल्यापेक्षा जास्त आहे. वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो, 67 सूतगिरण्या आहेत आपल्याकडे, त्यातल्या बहुतांशी डबघाईला आलेल्या आहेत. आणि त्या का डबघाईला आलेल्या आहेत तर नेतृत्वाची नीतिमत्ता हा विषय होता. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की 4 कोटी पतपेढ्या आपल्याकडे आहेत, 4,65,00,000. हा एवढा मोठा डोलारा चालवताना किती बरे वाईट अनुभव आले असतील. त्यातला सर्वात महत्वाचा अनुभव कुठला मोठा आहे, कुठल्या कसोटीवर यातल्या काही यशस्वी होतात, काही अयशस्वी होतात. ती एकच गोष्ट ती म्हणजे नेतृत्वाची नीतिमत्ता काय आहे. कॅरेक्टर इज नॉट व्हॉट यू आर इन सनशाईन व्हेन पीपल कॅन कॅच यू. Character is that what you behave when people can't catch you. रात्री 1 वाजता तुम्ही उभे असता तुमची गाडी घेऊन आणि रेड सिग्नल असतो, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कोणी पकडणार नाही, त्याही वेळी तुम्ही गाडी उभी करता. दॅट इज युअर कॅरेक्टर. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला पकडलं जाऊ शकत नाही. सहकारी पतपेढ्यांचं काम अशा करता महत्वाचं आहे की दिस इज द लास्ट माइल कनेक्टिव्हिटी. जिथे बँक नसते तिथे पतपेढी असते. जिथे बँकेचं काम संपतं त्याच्या खूप आधी आणि खूप नंतर सहकारी पतपेढ्यांचं काम चालू होतं. आणि एक सहकारी पतपेढी काय करू शकते चळवळ तुम्हाला सांगतो. बाहेर जाऊन बघा, तो अमूलच्या ब्रँडचे पोस्टर आहे. तो अमूलचा ब्रँड कोणा अंबानी टाटाने उभा नाही केलेला, तो गुजरात मधल्या सहकारी पतपेढ्यांनी तयार केला आहे. इट इज द वर्ल्ड स्ट्रॉंगेस्ट ब्रँड. म्हणून धनंजयराव गाडगे म्हणायचे की उत्तम सरकार कुठलं तर जे 10% सरकार असतं आणि 90% सहकार असतं. आज या पातळीवर आणि या कसोटीवर आपली सरकार कशी चालते हे तपासून बघणं गरजेचं आहे. या ठिकाणी मला पद्माळे या ठिकाणी महाराष्ट्रातली जी पहिली सहकारी पतपेढी निघाली त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला आप्पासाहेब बिरनाळ्यांनी एक शब्द, एक वाक्य उच्चारलं होतं, त्याची आठवण होते. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट की 10 बैल एक सुरात चालले की शेताची नांगरणी नीट होते. 10 बैल एक सुरात चालले की त्याची नांगरणी नीट होते आणि 10 माणसं एक सुरात चालली की सहकार नीट होतो. हे नीट राहणंच फार महत्वाचं आहे. म्हणून यशवंतराव चव्हाण म्हणायचे की सरकार चालवताना एक डोळा शेतीवर, एक डोळा उद्योगावर, तर नाक सहकारावर असलं पाहिजे. सहकार हे महाराष्ट्राचं नाक आहे आणि त्या नाकातली नथ म्हणजे यांची पतपेढी आहे. सुंदर पतपेढी तुम्हाला सांगतो पाहिजे नाही. अनेक पतपेढ्या त्यांचे जवळपास 150-200 ट्रेनिंग प्रोग्राम मी केले. 2 मिनिटं लागतात तो आता माणसं काय खरी खोटी कळायला, अगदी तुम्हाला सांगतो. परंतु काही जण जेलमध्ये, मी त्याविषयी ते फार बोलत नाही, जाऊया. पण हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की दिस इज व्हॉट द डिफरन्स इज. आणि सहकाराचं महत्व काय तर सहकाराने महाराष्ट्राला राजकारणाचं निर्माण केलं. यशवंतराव गडाख आहेत, शंकरराव मोहिते आहेत, भाऊसाहेब थोरात आहेत, अण्णासाहेब शिंदे आहेत. किती नावं तुम्हाला मी घेऊ. तात्यासाहेब कोरे आहेत, त्यांच्या परवा पुस्तकाचं अनावरण प्रकाशन माझ्या असतं. यशवंतराव गडाखांच्या 75ला मी आणि गुलजार प्रमुख पाहुणे म्हणून होतो. दीपकराव, तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही ज्या पाळण्यात आहात त्या पाळण्याला सहकाराचं फारसं वावडं आहे असं मला वाटत नाही. त्या या मांदियाळीत तुमचं नाव नक्की येऊ शकतं असं. अनेक सहकारी बँका, या पतपेढ्या, सूतगिरण्या हे पैसे खायची पूर्ण बनली. याचं कारण समान गरजा असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन
समाजाच्या गरजा भागवण्याकरता सुरू केलेली चळवळ म्हणजे सहकार. म्हणूनच इथे कुणीही प्रतिस्पर्धी नसतो. इथे जो असतो तो सहकारी असतो. याचं भान जेव्हा सुटतं तेव्हा मी आणि माझं कुटुंब याचं प्राधान्य येतं आणि केवळ स्वार्थ आणि राजकारणाचं सोपान चढण्याकरताची एक पायरी जशी दहीहंडी करावी लागते. मुंबईमध्ये तुम्हाला गणपती बसवावा लागतो तर तुम्हाला आमदारकीला प्रबळ तुमचा महाराष्ट्र तयार होतो. तसाच आपल्याकडे दुर्दैवाने ग्रामीण भारतामध्ये तुम्ही जर सहकाराच्या क्षेत्रात असाल तर युअर अबिलिटी अँड युअर प्रॉस्पेक्ट्स टू गेट तिकीट आर हायर. हे दुर्दैव आहे. हेच कुठेतरी तोडायला पाहिजे. सहकार आणि राजकारण याच्यातलं अंतर कमी झालं आणि सहकार आणि राजकारण एकत्र आलं तर फक्त वैयक्तिक प्रगतीसाठी माणसं काम करतात. त्याची शेकडो उदाहरणं महाराष्ट्राने पाहिली. पण सहकाराचं जे मूळ तत्व आहे ते तुम्हाला या सहकारी पतपेढीत दिसतं ते म्हणजे इथे सभासद हाच खरा मालक आहे. आणि वर्षानुवर्ष अनेक ठिकाणी मी पाहतो एकाच कुटुंबातली माणसं बिनविरोध निवडून येतात सहकारी साखर कारखान्यावर. म्हणजे लोकशाही हवी पण इतकी पण नको की लोकांनी असं तुमच्यावर प्रेम करावं की नाही आता तयार तुम्हीच बसा. हे अतिशय घातक आहे. मी तुम्हाला सांगतो. पण इथे मला माझ्या कुटुंबाचा एक उल्लेख करावा लागेल. 48 जेव्हा आमचं घर जाळलं त्यावेळेला ती जी जागा होती ती जागा आमच्या आजोबांनी दान केली. 5 जण होते त्यांनी ती दान केली आणि तिथे शाळा सुरू झाली, कॉलेज सुरू झाला. आणि त्या ट्रस्टींनी एक नियम केला घटनेमध्ये की आमच्या नंतर 2 पिढ्या आमच्या कुटुंबातील कुठल्याही रक्ताच्या नातेवाईकाला इथं ट्रस्टी बनता येणार नाही. शेवटी मी आजोबांना विचारलं अखेरच्या काळात हे का केलं तुम्ही. म्हटलं जर उद्या मला काम करायचं असेल ते म्हणजे माझा नातू आहेस ना, मग मी ज्या खडतर परिस्थितीतनं संस्था चालू केली तशी तूही दुसरी संस्था चालू कर. हीच संस्था तुला अंगण मिळावी हा तुला सांगितलं कोणी. मला असं वाटतं इथे ते सहकाराचं तत्व अतिशय महत्वाचं आहे. लोकशाही आहे म्हणून सहकार आहे. ज्या ज्या देशात आपल्याकडे लोकशाही आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला सहकार दिसतो. आणि यातलं जे सामाजिक बांधिलकीचा जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे. ही कोणासाठी काय सहकारी चळवळ? ही काय नीरव मोदी मल्ल्या यांच्यासाठी नाही आहे. ही चळवळ कोणासाठी असेल? आणि मला इथे एक मुद्दा मांडायचा आहे. त्यांनी जे देशाला फसवलं त्याचा आकडा 50,000 कोटीच्या वरचा आहे. आणि सहकार खात्यातला जो गोंधळ आहे ना तो 500 कोटीच्या पुढे नाही आहे. तो आहे ही चिंतेचीच बाब आहे. पण 500 कोटी वर्सेस 50,000 कोटी असा आता आपल्याकडे आहे. आणि म्हणून हे बॉटम ऑफ द पिरामिडचं यश आहे. व्हॉट इज दिस? इट इज बॉटम ऑफ द पिरामिड. मी नेहमी म्हणतो यू शुड वर्क. मुंबईमध्ये शॅम्पू सर्वात जास्त कुठे विकला जातो? मलबार इथं नाही विकला जातो, बांद्राला नाही विकला जातो, धारावी विकला जातो. कारण तिकडे छोटा सैचेट्स 5 रुपए का. उस लड़की को भी सुंदर बनता है लेकिन वो 500 रुपए का बॉटल अफोर्ड नहीं कर सकते. इसके लिए हिंदुस्तान लीवर छोटा सैचेट्स लेके आया. दिस इज बॉटम ऑफ द पिरामिड. या बॉटम ऑफ द पिरामिडला स्वतःचा आत्मविश्वास द्यायचं काम जर कुठली करत असेल तर ती सहकार चळवळ आहे. आणि जोपर्यंत सहकाराची चळवळ स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत विश्वगुरु बनता येणार नाही. आणि म्हणूनच विश्वगुरु बनण्याची अनिवार्य रचना म्हणजे सहकार आहे. आणि त्याचं प्रिन्सिपल जर काय असेल तर ते वसुधैव कुटुंबकम आहे. वी आर नॉट द रिचेस्ट नेशन ऑन द अर्थ. पण ज्यांच्याकडे पैसा आहे आणि लस होती अशा एकत्रित राष्ट्रांनी कोरोनाच्या काळात लस फुकट वाटली का? तो ऐसा क्या है इस देश में कि हमने एक चक्कोर आहे पण त्यातला नितकोर काढून दिला. हीच ती भारतीय संस्कृती, हीच ती हिंदू संस्कृती. आणि त्याचंच प्रतीक म्हणजे हे पुस्तक आहे. इथे का कम्युनिझम रुजू शकत नाही? कम्युनिझम रुजणारच नाही इकडे. कम्युनिझम काय सांगतं? जो कमाएगा सो खाएगा. मी मेहनत केली मीच खाणार. मग तुला मेहनत नाही करता आली, तू कमी मेहनत करतो, तुला नाही मिळणार. आमच्याकडे असं नाही आहे. आमची फिलॉसॉफी सांगते मोठा भाऊ जर शिकायला गेला तर तो आपल्या कोकणातल्या भावासाठी छोटी मनी ऑर्डर पाठवतो की बेटा शिक. जो कमाएगा सो खिलाएगा, खाएगा नहीं वो खिलाएगा.
आणि मग हे एकत्र येऊन सहकारातनं सगळ्यांनी समृद्धी करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ही एक कल्चर बनावं म्हणून 6 जुलै 2021ला या देशात पहिल्यांदा कोऑपरेटिव्ह सेक्टर आलं. ते यातल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि यात चांगले सकारात्मक बदल करण्यासाठी. इथे एक मला सूचना करावीशी वाटते तुमच्या अनुभवाचा फायदा म्हणून. आज पर्यावरणाचे प्रश्न खूप मोठे झालेले आहेत. सहकाराच्या माध्यमातून वनराई आणि देवराई उभं करण्याचा काळ आता आलेला आहे. इट इज बॅडली नीडेड की कोकण सारख्या भागामध्ये जिथे डोंगर बोडके होत आहेत तिथे जर सहकाराच्या क्षेत्रातून अशा प्रकारचं काही एक गोष्ट आली तर ती फार महत्वाची असते. आज हे जे यश दीपकनी मिळवलं हेच ते ध्रुवाचे आढळतं. हिच्या शोधार्थ लहानगा दीपक आपल्या आईचं बोट धरून निघाला होता. आज ते पद त्याला मिळालेलं आहे या पुस्तकाच्या माध्यमातून. या गावात आल्यानंतर एका वाक्याची आठवण होते आणि ते म्हणजे स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तुम्ही मिळवणारच. आज दुसऱ्यांदा हे पुस्तक तुम्हाला गर्जना करून सांगताय सहकार हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तुम्ही मिळवणारच. हे सांगणारं पुस्तक आहे. सरकारने याकरता खूप गोष्टी केल्या तुम्हाला सांगतो. ती जंत्री इतकी मोठी आहे की या क्षेत्राला त्यातल्या गैरप्रकार दूर करण्याकरता आणि त्या गोष्टी वाढवण्याकरता सरकारने आता भारत टॅक्सी चालू केली आणि ती सहकाराच्या माध्यमातून आहे. 100 रुपये 200 रुपये टाकून तुम्ही या संपूर्ण नेटवर्कचे सहभागी होता आणि त्यातनं जो मिळणारा प्रॉफिट आहे तो सगळा प्रॉफिट हा प्रायव्हेट सेक्टर कंपन्यांकडे जात नाही तर तो त्या 100 रुपयाच्या भागधारकालाही मिळतो. ही याची ताकद आहे. आणि म्हणूनच की काय एवढ्या सहकार क्षेत्रातल्या उदाहरणांसकट मागच्या वर्षी भारताने वर्ल्ड कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली होती आणि त्या वर्ल्ड कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्समध्ये या देशातील 100 उत्तम प्रोजेक्ट्स संपूर्ण जगासमोर मांडली गेली की ज्यामुळे जग स्थिमित होऊन गेलं. मला असं प्रामाणिकपणे वाटतं चढ उतार प्रत्येक राष्ट्राच्या आयुष्यात असतात पण राष्ट्र मोडून पडतात. आमचा ग्रामीण भाग मोडून पडणार नाही याचं कारण त्या ग्रामीण भागात सहकार आहे, सहकारी संस्था आहे. हे जे जाळं आहे त्या जाळ्यातून जो समाज एकत्र झालेला आहे त्याच्या हातात जी एकत्रित ताकद आलेली आहे त्यामुळे 100 रुपये मिळवणारी बाई ती इन्व्हेस्ट करते आणि ती आज काय निर्माण करत असेल तर 80,000 कोटीचा टर्नओव्हर क्लॉक करणारी कंपनी निर्माण करते. हे ते आधुनिक भारताचं लक्ष्मी सूक्त आहे. लक्ष्मी नाश्याम्यहं अभूतिम समृद्धींच्या सर्वांनी मिळून पुरात गंधद्वारा गुणादर्शा नित्यपुष्टां कृष्णी ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपहवयेश. याचा जर आधुनिक काळातला अर्थ असेल तर तो सहकार आहे. शेवटचा एक मुद्दा मांडावा असं वाटतो आणि तो म्हणजे हे पुस्तक आज मराठीत निघतंय. हे पुस्तक भारताच्या अनेक भाषात निघालं पाहिजे. याचं कारण सहकाराचं जाळं जे आहे ते संपूर्ण भारतभर समानपणे विणलं गेलंय असं दुर्दैवाने दिसत नाहीये. ते फक्त गुजरात, महाराष्ट्र, काही प्रमाणात कर्नाटक इथंच आहे. त्याच्या पलीकडच्या भारतामध्ये जर तुम्हाला समृद्धी आणायची असेल आणि वंचितांच्या हातात ताकद द्यायची असेल तर तिथे हे प्रॅक्टिकल बुक जाण्याकरता ते त्या भाषेत आलं पाहिजे. अंतिमतः भारताचा अंत्योदय कशात असेल तर तो सहकारातून समृद्धीकडे आहे. दिस इज वेअर यू मेक द लास्ट मॅन इन द क्यू ॲट द सेंटर स्पेस अँड कॉज फॉर युअर एक्झिस्टन्स. आजपर्यंत ज्या जीवनशैलीचा आपण सत्कार करावा असं आपल्याला वाटत होतं त्या सत्काराचा धन्योद्गार म्हणजे हे पुस्तक आहे. ते आपण विकत घ्या, जरूर वाचा. यातल्या अनेक गोष्टी तुम्ही अंगीकार करा आणि सहकार समृद्ध करा आणि कोकण ही सहकाराची भूमी आहे हे एकदा जगाला कळू द्या.